आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अखेर गाडला काँग्रेसच्या उमेदवारांनी पेण नगरपालिकेत झेंडा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आलेले उमेदवार प्रवीण शंकर पाटील मागील काही वर्षांमध्ये वार्ड क्रमांक 2B मध्ये त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने होते। अनेक समस्यांना सामोरे जाऊन या वार्ड क्रमांकामध्ये त्यांनी काम करत होते। काँग्रेस पक्षाचे एक उमेदवार प्रवीण पाटील यांनी आपला झेंडा पेण नगरपालिकेत रोवला। जनतेचे प्रेम, अनेक लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये प्रवीण पाटील यांनी प्रयत्न केलेत। या वार्डमध्ये अनेक वर्षापासून त्यांचे कार्य चालू आहेत। लोकांशी संपर्क सातत्याने समस्या सोडवणं अनेक दिग्गज नेते मंडळींनी त्यांच्यासमोर उमेदवार उभं केलं होतं, परंतु जनतेचा कौल हा प्रवीण पाटील यांच्या बाजूने लागला। कोणत्याही लोभाला भुलले नाही, जनसेवा हीच माझी सेवा असा मनाचा ध्यास धरून प्रवीण पाटील यांनी काम चालू केलं। आज भरघोस मतांनी त्यांचा विजय झाला आहे, परंतु हा विजय माझा नसून माझ्या सर्व वार्डमधील नागरिकांचा आहे, ज्यांना मी सर्वस्व मानतो त्यांचा आहे। कारण त्यांची सेवा करण्याची संधी मला आज मिळाली। मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। या संधीचं सोनं मी करून दाखवेल। माझ्या वार्डमध्ये ज्या काही सुखसुविधा करायच्या असतील त्या मी परिपूर्ण करणार। मी सर्वांना शब्द देत आहे। आज एवढ्या वर्षाची आपण केलेली मेहनत पारी कष्ट परिपूर्ण झाली आणि आज आपण विजयी झालात, काय सांगा? पहिले सर्वप्रथम मी माझ्या जनतेचे आभार मानतो। जनता जनार्दन आज सिद्ध करून दाखवलं जनतेने। आज एवढंच म्हणू इच्छितो की धनशक्ती आणि जनशक्ती अशा दोन शक्तींमध्ये जनशक्तीचा विजय झाला। मला जनतेने निवडून दिला। मी जनतेचे अगदी मनापासून आभार मानतो। आपल्या वार्डमध्ये आपण सातत्याने काम करत होतात, अजून त्याच्यामध्ये नवीन काय चेंजेस करून काम करणार? आत्ता जास्तीत जास्त रस्ता, गटार आणि पाणी, शुद्ध पाणी माझी इच्छा आहे। अगदी पहिल्यापासून मी सांगत आले माझ्या जनतेला आणि त्या जनतेने माझ्यावर तसा विश्वास टाकला म्हणून मला निवडून दिलं। आज मनापासून अगदी आवर्जून नाव घेऊ इच्छितो। कीर्ती शेठ बापना, स्वरूप गोसाळकर, योगेश निखारे, माझा भाऊ जीवन पाटील, अनेक म्हणजे असे भरपूर लोक आहेत की ज्यांचे मी नाव घेऊ इच्छितो। पण मी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानतो, कारण यांनी मला साथ दिली आणि जनतेने मला कौल दिला। आणि फार मोठ्या म्हणजे BJPचे खासदार, BJPचे जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष म्हणजे माजी अध्यक्षा निलिमाताई यांच्या समोरचा हा माझा विजय आहे। त्यांनी खूप माझ्यासाठी अगदी बहुतेकांना भेटीगाठी घेतल्या, परंतु जनतेने मला कौल दिला आणि जनतेचे मी आभार मानतो। जनता जनार्दन, थँक्यू। जनतेकडून आपली सातत्याने चर्चा व्हायची, प्रवीण पाटील या भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहात, जनतेला काय शुभेच्छा देणार? जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आता तुम्ही मला निवडून दिला आहेत, आता माझी इच्छा आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवेन, त्याच नंतर तुम्ही माझा विजय साजरा करा, बस एवढंच म्हणतो मी। सर, जनतेने आज खूप मोठा कौल दिलाय दादांना, काय सांगाल त्याबद्दल? जनतेने कौल दिला आहे त्याबद्दल मला एकच सांगायचं आहे की पहिलं म्हणजे जनतेचं मी नम्रपणे आभार मानतो। प्रवीण शंकर पाटील या व्यक्तीने गेले 7-8 वर्ष प्रभागामध्ये जे कार्य केलं आणि त्या कार्याला जनतेने उचलून धरलं आणि त्यामुळं हा प्रवीणचा विजय नसून हा जनतेचा विजय आहे। आणि जनतेच्या समोर मोठी मोठी आव्हानं असताना पण जनतेने जी काय सत्ताधारी पक्षाकडनं येणारी पैशाची आमिष, अमकं तमकं हे जे होतं हे धुडकावून केवळ प्रवीणची माणुसकी आणि प्रवीणचं काम याच्यावर जनतेने जो भरोसा टाकला आहे, त्याबद्दल मी जनतेचे मनपूर्वक आभारी आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।